रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण परत हिरणनंदन इस्टेटच्या जवळ सांगवी नेस्टा नावाचं एक प्रोडक्ट आहे, जे ग्राउंड प्लस 27 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि इथेच आपण एक 1 BHK जॉईंटचा फ्लॅट असणार आहे, जो बनवलेला आहे, हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. आणि जर 1 BHKचा कार्पेट आपण विचार केला तर साधारणतः 550 1 BHK कार्पेट होता. तर 550 असे दोन फ्लॅट मिळून एक फ्लॅट तयार केलेला आहे, ज्याला आपण 2.5 म्हणा किंवा 3 BHK आपण नक्कीच म्हणू शकतो. तर अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट होऊ शकतो. आणि तो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि रेटही चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे. आणि विशेष म्हणजे फ्लॅट पूर्णपण हवेशीर म्हणा किंवा एकदम लाईट वगैरे त्या सगळ्या गोष्टी हायर फ्लोअरला असल्या कारणामुळे जरा वारं बिरं ह्या सगळ्या गोष्टी त्या फ्लॅटमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीनं येत आहेत. OCCC आणि आलेली आहे आणि कोणत्याही बँकेकडनं जर तुम्ही लोन घ्यायचा विचार केला तर तुम्हाला त्या कोणत्याही बँकेकडनं लोन मात्र निश्चित मिळेल. ज्या मंडळींना खूप मोठ्या हॉलची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर खूप मोठं असू शकतं. किंवा जर दोन बंधू असतील, वेगवेगळे राहायचं असेल, आईवडील वेगळे राहतं, आईवडिलांसाठी एक रूम आणि भावाभावांसाठी एक रूम, अशा पद्धतीचा आणि सगळ्यांचा मिळून एक हॉल हवा असेल तर मला असं वाटते अशा पद्धतीचाच हा 2 BHK 2.5 किंवा 3 BHK फ्लॅट असू शकतो. कारण 20 बाय 17.5चा हा तुमचा अशा पद्धतीचा खूप मोठा असा हॉल तुम्हाला मिळतो, 20 बाय 17.5चा. आणि आता हा फ्लॅट खरं कसा आहे बघू आपण. कारण बाहेर जाताना हा फ्लॅट तुम्हाला जर बघितला आमच्या कंपासद्वारे तर ह्याच्यात वेस्ट दाखवतं आहे. वेस्ट फेसिंगला तुम्ही बाहेर जाताय आणि ईस्टला तुम्ही सकाळचं ऊन वगैरे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच मिळणार. जर आपण बाहेर आलो तर समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. आणि जर लिफ्ट बघितली तर इथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे आणि इकडे ह्या साईडला गेल्यानंतर इथं अजून एक लिफ्ट असणार. अशा टोटल तुम्हाला 3 लिफ्ट, एक 4 फ्लॅटसाठी 3 लिफ्ट मिळणार आहेत. आणि ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये येणार आहोत त्यावेळेला तुमचं घर बघू शकता तुम्ही. इथून जरी म्हटलं तरी चालेल, ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे पण एवढी मोठी जागा नक्की तुमच्या घराच्या बाहेर मिळू शकते. आणि मग आपल्या ह्या घरामध्ये आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता 20 बाय 17.5चा हा असा मोठा प्रशस्त हॉल तुम्हाला मिळतो. आणि नंतर तुमच्याच हॉलमधनं जर आपण आलो बाहेर तर 3.5 बाय 9ची तुम्हाला प्रॉपर बाल्कनी ही मिळते. आणि बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर क्रिकचा ग्रीन व्ह्यू, असा सगळा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर आणि सुंदर सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये सगळं तुम्हाला मिळू शकतं. आणि जर आपण आता ह्या साईडला जर आलो तर बघा तुम्ही लेफ्ट हँडला गेलं तर रूम आहेत, ह्या साईडला राईट हँडला पण आहेत. आत्ता सध्या आपण राईट हँडचे रूम बघू. जे तुम्ही ह्या राईट हँडला जर आपण आलो तिथं 4 बाय 7चं तुम्हाला टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम प्रॉपर मिळतं. आणि त्याच्यानंतर जर ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला प्रशस्त अशी मोठी ड्राय बाल्कनी मिळते, जे तुम्ही बघू शकता. ड्राय बाल्कनी किती मोठी आणि किती मोठी आहे. कारण तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर हॉरिझॉन प्राईम हॉस्पिटल म्हणा किंवा हिरणनंदन इस्टेट, श्रीमा स्कूल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात. अशा पद्धतीचा हा तुमच्या ड्राय बाल्कनीतनं तुम्हाला एवढी मोकळी जागा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. ज्यावेळेला आपण ह्या ड्राय बाल्कनीचा वापर कपडे सुकवायला म्हणा किंवा इथं वॉशिंग मशीन ठेवायला पण आपण करू शकतो. आणि नंतर ह्या वॉशरूममधनं जर आपण बाहेर आलो तर हवा बघा, हवा किती आहे की दरवाजे आपटत आहेत. आणि नंतर मग बघा ते पहिले नॉर्मली इथं पहिलं किचन होतं, पण किचनच्याच जागेवर तुम्हाला असा प्रॉपर इथं एक बेडरूम तुम्ही तयार करू शकता, जो 8.5 बाय 7चा तुम्हाला बेडरूम इथे प्रॉपरली मिळू शकतो. याच्यामध्ये प्रॉपर अशा पद्धतीनं होईल. आणि बरोबर तुम्हाला इथे 5.5 बाय 2चं परत इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी तुमच्या ह्या घरामध्ये. आणि इकडनं जर बघितलं तर हिरणनंदन इस्टेट म्हणा की हे सगळं पूर्ण तुम्हाला मिळतं. इथे आजूबाजूला जर शाळांचा विचार केला, श्रीमा शाळा आहे, पोद्दार इंटरनॅशनल शाळा आहेत, ते हिरणनंदनीची शाळा आहे, त्याच्यानंतर न्यू हॉरिझॉन शाळा पण आहे. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर हे सगळ्यात उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं आहे. परत इथे जर तुम्ही आला तर इथे मस्त मोठा असा खाचा दिलेला आहे, जो खूप मोठा आणि प्रशस्त आहे. तुम्ही कपाट, स्टोरूम वगैरे पण बनवू शकता. आणि परत 11 बाय 9.5चा हा तुमचा बेडरूम तुम्हाला इथे मिळतो. हा फक्त बेडरूमची मी साईज तुम्हाला सांगितली. ही 2 फूट 6 बाय 2चं परत इथं मोठं एवढं कपाट तुमचं बसेल. एवढं मोठं तुम्हाला हे कपाट बनवण्यासाठी पण इथं ऑलरेडी जागा आहे. आणि नंतर जर आपण इकडल्या ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला परत तुमच्या बेडरूमला असणारी बाल्कनी ही तुम्हाला मिळते. आणि याचा व्ह्यू वगैरे जर क्रिक व्ह्यू वगैरे सगळं तुम्हाला जागेवर दिसतं. 9.5 बाय 3.5ची ही तुम्हाला परत बाल्कनी इथे नक्कीच मिळते. अशा पद्धतीचं तुमचं ह्या साईडचं बेडरूम आहे. ह्या साईडचं सेक्शनला आपण आहोत आणि हवा मोकळी आहे घरामध्ये. इथे एक बेडरूम मी तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर हा मोठा हॉल मात्र बघा तुम्ही जाणवतो, 2 फ्लॅट मिळून बनवलेला हॉल असण्या कारणानं खूप मोठा हॉल होतो. आणि हॉलमध्ये पलीकडल्या साईडला एक बाल्कनी, ह्या साईडला 3.5 बाय 9 फुटाची परत एक बाल्कनी आहे. म्हणजे तुम्हाला घरामध्ये बाल्कन्यांची काहीच कमी नाही आहे. खूप साऱ्या बाल्कन्या, सगळ्या बेडरूमला बाल्कनी, हॉलला बाल्कनी,
किचनला बाल्कनी, त्याच्यानंतर ड्राय एरियामध्ये मग गेलात तरी बाल्कनी आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो आहोत त्यावेळेला तुम्हाला कॉमन वॉशरूम 7x4चं तुम्हाला इकडे पण असं चांगलं नवं कोरं मिळेल. आणि परत अधिक ह्या साईडला ड्राय एरिया जर 12.5 फुटाचा हा तुम्हाला परत इथे पण इकडनं पण तुम्हाला हा असा सुंदर आणि मोकळा व्ह्यू. इकडे सुद्धा कपडे वगैरे जर वाळायला घालायचे म्हणलं तरी तुम्हाला इथे जागा आहे. आणि इकडला हा ब्रह्मांडचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं नक्की दिसतो. अशा जर एखादा मोठा परिवार आहे आणि मोठ्या परिवाराला एकत्र घर घ्यायचे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. एक बेडरूम छोटा आहे, जे आपण बघितलं ते थोडंसं छोटं वाटतं, पण ते ॲडजस्टेबल आहे. असं नाही की ते ॲडजस्टच होणार नाही आहे. आणि नंतर हे एक किचन आहे, 9x6.5 फुटाचं हे किचन. तुम्ही पूर्ण फ्लॅटमध्ये एक किचन ठेवलं तरी चालेल. आणि नंतर इथे आलात तर तुम्हाला इथं परत एक 5.5x3ची बाल्कनी तुम्हाला तुमच्या ह्या किचनमधनं पण दिसतो. आणि त्याचा व्ह्यू जर बघितलं तर अति सुंदर आणि सुंदर असा मस्त हिरानंदानी इस्टेट दिसेल असा व्ह्यू तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीचं हा फ्लॅट आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की ठाणा स्टेशनबद्दल विचार जर केला तर 8 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. परत इथे एक स्टोर रूमसाठी तुम्हाला इथे मोठी जागा आहे, जवळजवळ 2 फूट बाय 3 असं म्हणजे जागा आहे. त्याच्यानंतर मग हा बेडरूम शेवटचा राहतो. इथे पण जरी आला तर 4.5x6 तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटही मिळतं, जे मास्टर म्हणजे 2 मास्टर बेडरूम होतील आणि एक तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे हे होईल. त्याच्यानंतर इथे ह्या बेडरूमला जरी आलो तर इथं पण खूप मोठा कपाट बनवण्यासाठी जागा आहे. आपण इकडनं जर तिकडं घर बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती मोठं घर आहे हे. म्हणजे इकडनं जर बघितलं तर जाणवतं की इथून तिथपर्यंत बघितलं तर किती मोठं घर आहे. आणि हा बेडरूम आहे 12x10.5. परत तुम्हाला हा बेडरूम मिळेल. आणि ह्या बेडरूमला लागून असणारी 9x3.5ची परत ही बाल्कनी तुम्हाला मिळेल. ह्या बाल्कनीमधनं जरी व्ह्यू बघितला तर इकडनं पण सुंदर असं व्ह्यू आहे, जो हिरानंदानी इस्टेट म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामध्ये दिसतात. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आता हा जो फ्लॅट आहे ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, ह्या सगळ्या गोष्टी धरून 1,95,00,000 रुपयाची किंमत असणार आहे. समोर बसल्यानंतर त्याच्यात थोडंफार निगोशिएबल आपण नक्की करू शकतो. ह्याला पण तुम्ही कोणत्याही बँकेकडनं गेलात तरी मिळेल, लोन वगैरे मिळेल, कारण OCCC आलेलं आहे. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं क्लिअरन्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीची हा फ्लॅट आहे. जर तुम्हाला आमचे असे फ्लॅट, आम्ही रोज काही ना काही फ्लॅट टाकतो आहे, आपण सगळेजण बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.